साठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची बातमी नसून तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते, कारण की आता तुम्हाला देखील हप्ता या ठिकाणी येणार आहे। तर चला, लाडक्या बहिणींना कोणता हप्ता आणि इतका लवकर हप्ता काय येणार, संपूर्ण अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। आता लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली। राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णय ऐकून लाडक्या बहिणी पूर्णपणे नाचू लागल्या। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जितक्या पण होत्या त्या महिलांना पूर्णपणे दिलासाच मिळालेला आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे, कारण की आता निर्णयच तसा झालेला आहे। या निर्णयाच्या माध्यमातून हा निर्णय ऐकताच लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला। आता चला, कोणता आहे तो महत्त्वाचा निर्णय, जो महत्त्वाचा निर्णय ऐकताच लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे। कोणकोणत्या महिलांना हा दिलासा मिळणार आणि काही महत्त्वाचे कामे सुद्धा तुम्हाला करायची आहे। तर चला, ते महत्त्वाचे 2 कामे पण आपण बघणार आणि दिलासा का मिळाला ही योजनेच्या महिलांना या ठिकाणी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे आणि आनंदाची बातमी नेमकी कोणती आहे, राज्य सरकारने आनंदाचा निर्णय लाडक्या बहिणींसाठी कोणता घेतला आणि लाडक्या बहिणींना नाचू का लागल्या, पूर्णपणे अपडेट आपण बघूया। फक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा। तर चला, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ काय सांगण्यात आलेलं आहे, कोणती महत्त्वाची घोषणा झालेली आहे आणि लाडक्या बहिणी नाचू का लागल्या, लाडक्या बहिणींना पूर्णपणे दिलासा का मिळाला आणि लाडक्या बहिणींना आता का या ठिकाणी पूर्णपणे खुश करण्यात आलेलं आहे, त्याचं महत्त्वाचं कारण काय असणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची जी बातमी आलेली आहे ती बातमी नेमकी कोणती आहे। तर चला, ती आनंदाची बातमी जाणून घेऊ। लाडक्या बहिणींना आत्ताच हप्ता या ठिकाणी टाकण्यात आलेला होता, आता त्याचबरोबर यांना परत लगेच हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आता आज, उद्या आणि परवा अशा या 3 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींना पूर्णपणे परत हप्ता टाकण्यात येणार। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांत जवळ आलेली आहे, लाडक्या बहिणींचा मोठा सण। आता याच सण गोड करणार आहे राज्य सरकार। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील आनंद होणार। फक्त काही महत्त्वाचे कामे जे तुम्हाला करणं गरजेचे आहे, छोटे छोटे काही 2 महत्त्वाचे काम असणार आहेत, ते छोटे छोटे 2 महत्त्वाचे काम तुम्हाला पूर्णपणे पार पाडणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। जर तुमचे पण ते 2 महत्त्वाचे कामे अधुरे असणार आहे किंवा असलेले आहेत तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार। जर तुमचे पण ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार, लवकरात लवकर ते पूर्णपणे पार पाडावे लागणार। तर चला, लाडक्या बहिणींना परत हप्ता मिळणार, पण हा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रात नवे मिळता तर फक्त या 22 जिल्ह्यातील महिलांना मिळणार आणि त्यानंतर बाकीच्या जितक्या पण महिला राहतील त्या महिलांना पूर्णपणे प्रतीक्षा करावी लागणार। 10 दिवसाची प्रतीक्षा पूर्णपणे करावी लागणार। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये अशा 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला पूर्णपणे हप्ता पडूनच जाणार। तर चला, तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले जिल्हे जाणून घेऊ, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना दिलासाच मिळालेला आहे। तर चला, कोणकोणत्या महिलांना हप्ता आज येणार आहेत पूर्णपणे अपडेट जाणून घेऊ। तर चला, यामध्ये पहिला जिल्हा असणार आपला जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातून पात्र महिला ठरलेल्या असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं असून आता तुम्हाला पण दिलासाच देखील मिळणार आहे, कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र ठरलेल्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता त्यांना पण दिलासा मिळणार आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा जालना असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। समोरचा जिल्हा आपला असणार आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा बीड असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे, कारण की आता लाडकी बहीण योजनेची मकर संक्रांत गोड करायचं काम देखील या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर आता बीड जिल्ह्यातील महिलांची सुद्धा मकर संक्रांत गोड पूर्णपणे केली जाणार। तर चला, समोरचा जिल्हा बघू, धुळे जिल्हा। आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरलेल्या असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची सुद्धा मकर संक्रांत गोड देखील केली जाणार। तुम्हाला पण देखील आता परत हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार। आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही असाल तर तुम्ही पण हे कामे अधुरे ठेवलेले असेल तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचे 1 ते 2 कामे पूर्ण करावे लागणार आहेत। जर तुम्ही पण या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील पात्र महिला
असाल, परभणी जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी आली मोठी आनंदाची बातमी. आता परभणी जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे, तुम्हाला पण दिलासाच मिळणार. संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातीलच पात्र महिला असाल, संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र महिला ठरलेल्या असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता तुम्हाला देखील दिलासा मिळणार. फक्त काही महत्त्वाचे कामे तुम्हाला करायची आहे, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, काही अटी या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी आपण जाणून घेऊ. समोरचा जिल्हा सर आपला धाराशिव जिल्हा. जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील महिलांनासुद्धा या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण काही महत्त्वाचे कामे करणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा सोलापूर जिल्हा जर तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण मोठा दिलासाच देखील मिळणार आहे, कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. आता तुम्हाला आत्ताच हप्ता आला, आता त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार. तुमची देखील मकर संक्रांत गोड देखील पूर्णपणे करण्यात आलेली आहे. आता चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण काही महत्त्वाची कामे बघणार. जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. जर तुमचे पण ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील करावे लागणार. तर चला ते एक महत्त्वाचा राहिलेला जिल्हा बघू, त्यानंतर ते महत्त्वाचे कामे बघू. तर चला या ठिकाणी अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण देखील मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण योजनेचा हप्ता देखील येणार आहे. तुमचीसुद्धा मकर संक्रांत गोड देखील केली जाणार. पण त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे 2 कामे करायची आहे. आता जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार असणार आहे. जर तुमचे पण हे कामे अधुरे असतील किंवा तुम्ही पण ते केलेले नसेल, या कामांकडे जर तुम्ही पण बघून दुर्लक्ष केलेले असेल तर तुम्हाला देखील ते करावे लागणार. तर चला महत्त्वाचं कामामध्ये एक महत्त्वाचं काम असणार आहे तुमचं आधार अपडेट करणं. आता जर तुमचं पण आधार अपडेट नसेल, आधार अपडेट लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण दिलासाच मिळेल. ज्या महिलांचं आधार अपडेट नाही त्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या आणि बँक खात्याशी लिंक करा. आता हे झाल्याचं नंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. आता जर तुमची पण EKYC झालेली नाही तर लवकरात लवकर EKYC करून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला